मंडळी, एक क्षण डोळे मिटून आठवून बघा. लहानपणी गावाकडे असताना एखाद्या जुन्या अंधाऱ्या वाड्यात कधी चुकून पाय पडलाय आपला? अरे बापरे, नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा आला माझ्या. हो ना. तो मोठा जड लाकडी दरवाजा असतो बघ, जो उघडताना असा एक विचित्र करकर आवाज येतो आणि आत पाऊल ठेवल्या ठेवल्या एकदम थंड हवा अंगाला झोंबते. हो, म्हणजे बाहेर कितीही कडक ऊन असलं तरी त्या वाड्याच्या आत एक वेगळाच काळोख असतो. एक्झॅक्टली. तो जुन्या लाकडाचा आणि ओलसर मातीचा दर्प, आणि अचानक आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात एक घंटा वाजते. तिथे कोणीतरी आहे असं एक भयानक वाईब येतो. आपण मागे वळून बघतो तर कोणीच नसतं. पण ती जाणीव आपल्याला आतून पूर्ण हलवून टाकते. ती गूढ शांतता जिथे आपला स्वतःचा श्वासही आपल्याला ऐकू येतो. बरोबर. आणि याच भयानक वाईबला धरून आज आपण एका अशाच जगात जाणार आहोत. अगदी बरोबर. मंडळी, आज आपण नारायण धारप यांच्या चेटकीण या पुस्तकाच्या पानापानातून हा थरारक प्रवास करणार आहोत. नारायण धारप म्हणजे मराठी भयकथांचे एक असं टोक ज्यांनी नुसती भूताखेतांची गोष्ट नाही सांगितली. चहा पिताय, बाहेर मस्त ट्रॅफिकचा आवाज येतोय. हा ना, पण सातारच्या त्या जुन्या वाड्यांची आणि तिथल्या भूतांच्या गोष्टींची आठवण काढली की आजही घसा कोरडा पडतोच. हे जे कॉन्ट्रास्ट आहे ना, तेच खूप भन्नाट आहे. हा जो सांस्कृतिक आणि मानसिक धागा आहे ना, तोच या पुस्तकाचा खरा गाभा आहे. पुण्याची एनर्जी आपल्यात असली तरी सातारची ती गूढ शांतता आपल्यात कुठेतरी दडलेली असतेच. आणि आजच्या या चर्चेचा उद्देशच तो आहे. आपण नुसतं कथानक नाही सांगणार. आज आपण या पुस्तकाच्या अंतरंगात डोकावणार आहोत आणि हे समजून घेणार आहोत की धारपांची भीती आपल्याला आतून का पोखरते. हो, म्हणजे या भीतीची मानसशास्त्रीय भिंत आणि आपली संस्कृती यांचा नक्की काय संबंध आहे हे आपण उलगडणार आहोत. हे पुस्तक वाचताना आपल्याला सतत जाणवतं की भीती ही बाहेरून येत नाही, ती आपल्या आतूनच जन्म घेते. ते एकदम खरंय. आणि याच विचाराने आपण सुरुवात करूया पुस्तकाच्या अगदी पहिल्याच प्रकरणातील त्या सीनपासून, जो वाचकाला थेट त्या जगात ओढून नेतो. तो सोनालीचा प्रवेश, बरोबर? हां, मुख्य पात्र सोनाली. ती एका निर्जन किनारपट्टीवरच्या घरात प्रवेश करते. तो सीन एवढा पॉवरफुली लिहिलाय ना. ती एकटीच आहे, हातात सामानाची जड बॅग आहे आणि ती एक प्रचंड मोठी लोखंडी गेट ढकलून आत येतेय. हो, आणि तो नुसता एक प्रवास नाहीये. ती जेव्हा ती गेट ढकलते आणि ती जड बॅग फरफटत नेते, तो फरफटण्याचा आवाज धारपांनी इतका जिवंत केलाय की आपण लिटरली तिच्या जागी उभे असतो. पण मला इथे एक गोष्ट जाणवते बघ. ती जड बॅग ओढणं हे केवळ फिजिकल एफर्ट नाहीये. एका सुरक्षित जगातून एका असुरक्षित अघोरी जगात टाकलेलं ते पहिलं पाऊल आहे. हां, म्हणजे एक अकल्ट जगातली ती एंट्री आहे. एक्झॅक्टली. पण मला सांग, धारपांनी या जागेचं जे वर्णन केलंय त्यात असं काय आहे जे माणसाला इतकं अस्वस्थ करतं? एका बाजूला समुद्र आहे आणि निसर्ग आहे, मग भीती का वाटली पाहिजे? कारण तिथे निसर्ग हा सुखद नाहीये, तो एक सापडा आहे. अवघ्या काही सेकंदात सोनाली आजूबाजूचा जो आढावा घेते ना, तो अंगावर काटा आणतो. म्हणजे ती पोफळीची वाडी आणि ते सगळं. हो ना. डावीकडे तो जुना दुमजली वाडा आणि मांडव आणि 100 पावलांवर दुसरी वास्तू. उजवीकडे घनदाट पोफळीची वाडी आणि मागे फेसाळणारा समुद्रकिनारा. याला आपण स्पेशियल ड्रेड म्हणू शकतो. स्पेशियल ड्रेड म्हणजे नक्की काय? थोडा सोप्या भाषेत सांगशील? हे ऐकायला भारी वाटतंय, पण याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी भावना आहे जिथे आपल्याला जाणवतं की आजूबाजूचा परिसरच आपल्या विरुद्ध उभा आहे. एका उदाहरणाने सांगते. समजा आपण समुद्राच्या मधोमध एका छोट्या बोटीत अडकलोय. हां, म्हणजे चारी बाजूला पाणी. एक्झॅक्टली. आजूबाजूला पाणी खूप सुंदर दिसतंय, पण तेच पाणी आपल्याला तिथे अडकवून ठेवतंय. निसर्ग चारी बाजूनी घेरतो. सोनालीच्या बाबतीत तेच होतंय. एका बाजूला घनदाट पोफळीची वाडी जिथून पळता येत नाही आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र. हा आयसोलेशनचा व्हाईब एकदम नेक्स्ट लेव्हल आहे. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच. म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा पुण्यात किंवा एखाद्या मोठ्या शहरात राहायला येतो, आजूबाजूला लाखो लोक असतात, ट्रॅफिक असतं, पण तरीही आपण आतून प्रचंड एकाकी असतो. हो, म्हणजे तो एकटेपणा खायला उठतो. हा, तो आयसोलेशनचा वाईब माणसाला वेड लावू शकतो. सोनालीची ती भूमितीय अडचण, तो चक्रव्यूह, हा फक्त त्या वास्तूचा नाही तर तिच्या मानसिक अवस्थेचाही आहे. ओ माय गॉड, लिटरली रडायला चाललं हे ऐकून. कारण हे किती खरं आहे. आणि इथेच मला एक खूप महत्वाचा सायकोलॉजिकल पॉइंट जाणवला. सोनालीची बॅकग्राऊंड बघ ना. तिचं शिक्षण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालेलं असतं, आधुनिक शिक्षण, रॅशनल विचारसरणी. हां, बरोबर.
पण याच आधुनिकतेमुळे ती तिच्या पारंपरिक श्रद्धांपासून म्हणजे तिच्या मुळांपासून दुरावलेली असते. थांब 1 मिनिट, मला इथे थोडं पुशबॅक करू दे. म्हणजे बेसिकली आधुनिक शिक्षणामुळे माणूस लॉजिकल विचार करायला लागतो, अंधश्रद्धांपासून दूर जातो. हे तर चांगलंच आहे ना? मग या कथेत ते तिचं नुकसान कसं करतंय? हाच तर कळीचा मुद्दा आहे. आधुनिक शिक्षणामुळे आपण रॅशनल होतो हे खरंय, पण जेव्हा विज्ञान आणि लॉजिकच्या पलीकडच्या गोष्टी घडतात तेव्हा काय होतं? म्हणजे जेव्हा लॉजिक संपतं तिथे. हो, विचार कर, आपला मेंदू एखाद्या स्मार्टफोनसारखा आहे. त्यात आपण आधुनिक शिक्षणाचे आणि विज्ञानाचे ॲप्स इन्स्टॉल केलेत. पण जेव्हा समोर एखादी अघोरी अनाकलनीय शक्ती उभी राहते, ज्याचं कोणतंही लॉजिकल एक्सप्लेनेशन नसतं, तेव्हा ते ॲप्स क्रॅश होतात. बापरे. मेंदूला समजतच नाही की या परिस्थितीला कसं सामोरं जायचं. यालाच धार्प सेक्युलरायझेशन प्रोसेस म्हणतात. यार सिरियसली माइंडसेट बदलला हा दृष्टिकोन ऐकून. म्हणजे जेव्हा रॅशनल माइंड काम करणं थांबवतो तेव्हा माणसांना आपला मूळ आधार, आपला फाउंडेशन शोधावा लागतो. अगदी बरोबर. यालाच मानसशास्त्रात सेक्युलर रप्चर म्हटलं जातं. आधुनिकतेमुळे आपण आपल्या पारंपरिक सुरक्षेच्या कवचातून बाहेर पडतो आणि जेव्हा ती सोनाली त्या घरात येते तेव्हा सुरुवातीला ती प्रत्येक गोष्टीला लॉजिकल एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करते. वाऱ्यामुळे दार वाजलं असेल असं काहीतरी. हो, पण जेव्हा ते लॉजिक फेल होतं ना तेव्हा ती पूर्णपणे कोलमडते. हे आपल्या रोजच्या जगण्याशी खूप रिलेटेबल आहे. आपण शहरात राहून कितीही मॉडर्न वागलो, कितीही लॉजिकल राहिलो, पण रात्री अपरात्री अचानक जाग आली, लाईट गेली आणि काहीतरी विचित्र आवाज आला. तर देवाची साठवण येते. हां ना. ऑनेस्टली आजीने शिकवलेलं मारुती स्तोत्रच आठवतो. आपण तिथे विज्ञानाचे फॉर्म्युले नाही म्हणत बसत. सो रिलेटेबल यार. पुण्यात आपण कितीही मॉडर्न वागलो तरी भीती वाटल्यावर आजीचीच शिकवण कामी येते. संकटाच्या वेळी माणसाला आपली मुळं शोधायची सवय असते. सोनालीच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये दडलेले ते देव, ते मंत्र पुन्हा जागृत होणं हाच या कथेचा मोठा आधार आहे. आणि आपण जेवढे मुळांपासून दूर जातो तेवढे आपण आतून असुरक्षित होत जातो. एक्झॅक्टली. आणि हीच असुरक्षितता त्या चेटकिणीसारख्या शक्तींना आपल्यावर हावी होण्याची संधी देते. हे सगळं ऐकताना ना मला पुस्तकातल्या त्या तळघराच्या सीनची आठवण येतेय. तळघर हा शब्दच मुळात किती गूढ आणि अंधारमय आहे ना. आपल्या गावातल्या जुन्या वाड्यांमध्येही अशी तळघरं असायची जिथे जायला आपल्याला सक्त मनाई असायची. हो ना, ती तळघराची संकल्पना वाचून अंगावर काटा येतो. कारण तळघरे नुसती घराखालची जागा नाहीये, ते मानवी मनाच्या तळाशी दडलेल्या अंधाऱ्या गोष्टींचं प्रतीक आहे. म्हणजे आपले डार्क सिक्रेट्स. हां, आपण आपल्या चुका, आपले अपराध आणि आपली हाव ज्या अंधाऱ्या कोपऱ्यात लपवून ठेवतो ते म्हणजे हे तळघर. आणि तिथे दडवलेलं ते पूर्वजांचं गुप्तधन धारपांनी हे खूप हुशारीनं वापरलंय. ते गुप्तधन म्हणजे निव्वळ सोन्या नाण्यांचा खजिना नसून ती मानवी लालसा आहे. ग्रीडचं प्रतीक आहे. अगदी. त्या वास्तूची आणि तळघराची जी पडझड झाली आहे ती म्हणजे त्या पूर्वजांच्या नैतिक अधोगतीची निशाणी आहे. आणि त्या खजिन्याचं रक्षण करणारा तो महाकाय साप, सर्प, अंगावर शहारे येतात त्या सापाच्या वर्णनाने. तो नुसता पहारा देत नाहीये, तो जणू काही त्या पापांचा साक्षीदार आहे. त्या काळात लोक खजिन्यासोबत विषारी साप सोडून द्यायचे जेणेकरून कोणी तिथे जाऊ नये. इट्स प्युअर लॉजिक. त्यात एवढा सिम्बॉलिक काही नसावं असं मला वाटतं. काहीतरीच नीट वाचलं नाहीस. हो का? ओके, सांग तुझं व्हर्जन. तुला काय वाटतं तो साप नक्की काय होता? तो साप म्हणजे नुसता फिजिकल थ्रेट नव्हता. ती एक कार्मिक बाउंड्री होती. कार्मिक बाउंड्री? हो, तो एक स्पिरिच्युअल गार्डियन होता जो सांगत होता की जुन्या पापांना उकरून काढू नका. निसर्गाचा आणि कर्माचा तो एक पहारेकरी आहे. इट्स अ गेम चेंजर सिम्बल. अच्छा, म्हणजे तो इशारा देतोय. हो, तो सांगतोय की जर तुम्ही लालसेपोटी हे गुप्तधन मिळवायला जाल तर तुम्हाला त्या पूर्वजांच्या पापांची किंमत मोजावी लागेल. तो साप म्हणजे आपल्याच आतल्या वाईट प्रवृत्तींना रोखणारा एक नैसर्गिक बांध आहे. चायला लई भारी. हा पॉइंट खरंच भारी आहे. म्हणजे ती नुसती एक अडचण नाहीये, तर तो कर्माचा हिशोब आहे. जुन्या पिढीची पापं नवीन पिढीला कशी भोगावी लागतात हे धारपांनी या सापाच्या रूपातून उभं केलंय. अरे थांबा मंडळी, आपण एवढ्या डीप चर्चेत मग्न झालोय, पण अजून सबस्क्राईब केलंय की नाही अक्षरवारीला? आत्ताच करा. दर आठवड्याला असेच नवीन भाग येतात, नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली एकदम फ्री आहे. आणि अशा भन्नाट गप्पा आपण मिस करू नयेत असं वाटत असेल तर नक्की करा. चला आता परत आपल्या या गूढ जगात वळूया. हो, आपण आत्तापर्यंत त्या जागेची आणि तळघराची भीती पाहिली.
पण आता प्रत्यक्ष त्या चेटकिनीच्या हल्ल्याबद्दल बोलूया. मला धारपांच्या भयकथांची एक गोष्ट प्रचंड आवडते. त्यांची भीती उगीचच रक्तबंबाळ नसते. हॉलिवूडच्या सिनेमांसारखं इकडे तिकडे रक्त उडत नाही किंवा अचानक दरवाजे धडधडून चेहरे विद्रूप होत नाहीत. हो, त्यात ते स्वस्थ गोर नसतं. त्यांची शैली पूर्णपणे मानसिक असते. चिटकीण थेट समोर येऊन हल्ला करत नाही. धारपांची ही धारपियन शैली एकदम पाश्चात्य लेखकांसारखे तंत्र वापरूनही त्याला मराठी मातीचा कनेक्ट देते. एक्झॅक्टली. ती चेटकी नदी सोनालीच्या मनावर ताबा मिळवते. झोप न लागणे किंवा भयानक स्वप्न पडणे, अचानक खोलीचं तापमान कमी होणे. आणि आजूबाजूला सावल्या फिरताना दिसणे. पण मला सांग, हे मानसिक हल्ले माणसाला एवढे का घाबरवतात? समोर एखादं भूत दिसलं तर माणूस एकदाचा घाबरेल, पण हे जे हळूहळू चालणारा टॉर्चर आहे ते जास्त भयानक का वाटतं? कारण इथे मेकॅनिझम ऑफ सायकोलॉजिकल डिनायल काम करतं. म्हणजे काय? म्हणजे जेव्हा अशी एखादी विचित्र गोष्ट घडते ना, तेव्हा सुरुवातीला आपला मेंदू ते मान्यच करत नाही. सोनाली सुरुवातीला या सगळ्या गोष्टींना लॉजिकल कारणं देण्याचा प्रयत्न करते. वाऱ्यामुळे खिडकी वाजली असेल किंवा प्रवासाच्या थकव्यामुळे भास झाला असेल, आपण सगळेच हा डिनायल वापरतो. अगदी बरोबर. म्हणजे रात्री अपरात्री खिडकी वाजली तर आपण स्वतःला सांगतो की अरे मांजर असेल. पण जेव्हा आपल्याला आठवतं की आपल्या घरात मांजरच नाहीये, तेव्हा जी आतून भीती दाटून येते ना, ती भयानक असते. सो रिलेटेबल यार. रात्री एकटं असताना नुसती खिडकी वाजली तरी आपल्याला वाटतं कुणीतरी बघतंय. ती सायकोलॉजिकल भीती लिटरली माणसाला आतून पोखरते. एक्झॅक्टली. आणि जेव्हा तो डिनायल गळून पडतो, जेव्हा ती अदृश्य शक्ती खरोखरच अस्तित्वात असल्याची जाणीव होते, तेव्हा सुरू होतो तो खरा सायकोलॉजिकल सीज. म्हणजे झोप उडते. हो, माणूस स्वतःच्याच मनावरचा ताबा गमावू लागतो. आणि सर्वात वाईट म्हणजे घरातल्या माणसांमध्येच भांडणं सुरू होतात. यार, ॲक्च्युली हा खूप भारी पॉइंट आहे. संकटाच्या वेळी आपण एकत्र येण्याऐवजी एकमेकांवरच संशय घेऊ लागतो. चिटकिणी आज मानवी कमकुवतपणाचा फायदा घेते. ती त्यांच्यात फूट पाडते. हो, ती माणसाच्या मनातली असुरक्षितता आणि अविश्वास यांचाच शस्त्र म्हणून वापर करते. आणि मग प्रश्न उभा राहतो की यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? इथेच धारपणच्या लेखनाचा गाभा समोर येतो. गुड वर्सेस इव्हिल किंवा चांगल्याचा वाईटावर विजय. हो, जेव्हा आगमिक विचार हारतात, जेव्हा विज्ञानाची उत्तरं संपतात, तेव्हा जुने मंत्र आणि तांत्रिक विधी सोनालीला वाचवतात. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो, धारपांना हे मंत्र आणि विधी नुसती अंधश्रद्धा म्हणून प्रमोट करायचे होते का? अजिबात नाही. धारपांनी वास्तुदेवता ही संकल्पना किती सुंदर वापरलीये बघ. घर ही वस्ती विटा सिमेंटची इमारत नसते, तर ती एक जिवंत ऊर्जा असते. म्हणजे एक वाईब असतो त्या घराचा. हो, ती वास्तू जर सकारात्मक ठेवली तर ती आपलं रक्षण करते. आणि ते मंत्र म्हणजे नुसते शब्द नसून ते एका प्राचीन ज्ञानाचा भाग आहेत. ते मानवी मनाला एक प्रकारचा सायकोलॉजिकल अँकर देतात, एक आधार देतात, ज्यामुळे माणूस त्या वाईट शक्तीशी लढायला उभा राहतो. म्हणजे धारप आपल्याला दाखवून देतात की माणूस अगतिक नाही. पाश्चात्य भयकथांमध्ये जसं स्टीफन किंग किंवा लव्हक्राफ्टच्या कथांमध्ये बऱ्याचदा असं दाखवतात की ती वाईट किंवा कॉस्मिक शक्ती इतकी प्रबळ असते की माणसाची तिच्यासमोर काहीच लायकी नसते. हो, माणूस केवळ वेडा होतो किंवा मरतो. पण आपल्याकडे तसं नाहीये. जर आपण आपल्या मुळांशी जोडलेले असू तर कोणत्याही अघोरी संकटावर मात करू शकतो. चायला, लय भारी फरक सांगितला सा. आपल्याकडे शेवटी माणसाचा आणि त्याच्या संकल्पशक्तीचा विजय होतो, जर तो त्याच्या परंपरेशी आणि मुळांशी एकनिष्ठ राहिला. बरोबर. सोनाली जेव्हा तिच्या आतल्या त्या रामकृष्ण हनुमानाच्या स्मृती जाग्या करते तेव्हा तिला लढाईचं बळ मिळतं. ती केवळ बाहेरच्या चिटकिणीशी लढत नाही, तर ती स्वतःच्या आतल्या भीतीशी लढते. एक्झॅक्टली. वाईट शक्तींवर चांगल्या शक्तीचा विजय हाच या पुस्तकाचा स्थायी भाव आहे. ते वाचकाला अंधारात किंवा निराशेत सोडून देत नाहीत. शेवटी एक दिलासा असतोच. या संघर्षातून सोनाली आणि इतर पात्र नुसती वाचत नाहीत, तर ती तावून सुलाखून निघतात. त्यांची आध्यात्मिक पातळी उंचावते. हे वाचताना खरोखरच एक वेगळी ऊर्जा मिळते. ही नुसती भयकथा नाहीये, तर हा एका माणसाचा स्वतःचा शोध आहे, स्वतःच्या मुळांचा शोध आहे. आपल्यालाही आयुष्यात कितीही मोठी संकटं आली तरी सगळं ठीक होईल हा विश्वास हवाच असतो, आणि हे पुस्तक तो विश्वास देतं. यार, ॲक्च्युली आपण ह्या सगळ्या चर्चेतून एक मोठी गोष्ट शिकलो. आपली संस्कृती, आपले जुने वाडे, आपल्या आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी, या सगळ्यांमध्ये खूप सखोल अर्थ दडलेला आहे. आपण आधुनिकतेच्या नादात, या शहरांच्या धावपळीत हे सगळं विसरून चालणार नाही. सिरियसली, माइंडसेट बदलला माझा.
पुढच्या वेळी साताऱ्याला गेले की त्या जुन्या वाड्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच बदललेला असेल. तिथे नुसती भीती नाही, तर एक मोठा इतिहास, एक संस्कृती आणि माणसाला लढायला शिकवणारी एक ऊर्जा दडलेली आहे. मंडळी, आपण ह्या चर्चेच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. पण आजचा हा भाग संपवण्यापूर्वी एक विचार नक्की करून बघा. ही चेटकीण खरंच एखादं बाह्यभूत आहे की आपल्याच वाढत्या लालसेचं आणि मुळांपासून तुटलेल्या आपल्या एकाकीपणाचं प्रतीक आहे? बापरे. आपण निसर्गापासून, आपल्या माणसांपासून आणि आपल्या संस्कृतीपासून जेवढे दूर जातोय, तेवढी ही चेटकीण आपल्या आतच मोठी होत चाललीये का? विचार करा, कदाचित सर्वात भयानक भूत जुन्या वाड्यात नाही, तर आपल्याच डोक्यात, आपल्याच आधुनिक असुरक्षिततेत दडलंय. ओ माय गॉड, हा विचार लिटरली अंगावर काटा आणणारा आहे. आपण स्वतःच तर स्वतःला हरवत नाही होत ना, हा प्रश्न पडतो. म्हणूनच हे पुस्तक नक्की वाचा. पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटीड. मंडळी, नक्की कमेंट करून सांगा आजच्या भागातला कुठला पाठ तुम्हाला सगळ्यात रिलेटेबल वाटला. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय, मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.